या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ। कोल्हापूर येथील दी प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी सुरेश कोळी तर उपाध्यक्षपदी पद्मजा मेढे यांची निवड करण्यात आली। बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब करण्यात आले। पद्मजा मेढे यांची दुसऱ्यांदा बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे। सहाय्यक निबंधक सीएम इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली। नूतन अध्यक्ष सुरेश कोळी हे करवीर तालुक्यातील काडगाव गावचे सुपुत्र आहेत। नूतन अध्यक्ष सुरेश कोळी आणि उपाध्यक्ष पद्मजा मेढे यांच्या निवडीनंतर त्यांचा सत्कार करण्यात आला। अध्यक्षपदासाठी कोळी यांचं नाव संचालक शिवाजी मोलके यांनी सुचवलं तर संचालक नंदकुमार वाईंगडे यांनी त्यास अनुमोदन दिलं। उपाध्यक्षपदासाठी मेढे यांचं नाव संचालक बाळासाहेब निंबाळकर यांनी सुचवलं तर संचालक अमर वरोटे यांनी त्यास अनुमोदन दिलं। टीव्ही नेक्स्ट मराठीशी बोलताना नूतन अध्यक्ष सुरेश गुंडू कोळी म्हणाले, प्राथमिक शिक्षक बँकेच्या विविध ध्येयप्राप्तीसाठी आणि बँक प्रगती पथावर आणण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करू आणि बँकेची आर्थिक स्थिती अधिक भक्कम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार आहे। बैठकीस मावळते अध्यक्ष बाळकृष्ण हळदकर, उपाध्यक्ष रामदास झेंडे, संचालक राजेंद्र पाटील, अर्जुन पाटील, सुनील एडके, SV पाटील, शिवाजी रोडे पाटील, गौतम वर्धन, गजानन कांबळे, बाबू परीट, वर्षा केनवडे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कुमार मगदुम, सुकाणू समितीचे ज्योतिराम पाटील, रविकुमार पाटील, सुनील तौंदकर, कृष्णात कारंडे, रघुनाथ खोत, BS पवार, प्रकाश खोत, संजय कुरुडकर आदी उपस्थित होते। नमस्कार, मी श्री सुरेश गुंडू कोळी, राहणार कांडगाव, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर, दी प्राथमिक शिक्षक सहकारी बँक लिमिटेड कोल्हापूरच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल सुरुवातीला मी आमच्या राजश्री शाहू स्वाभिमानी आघाडीचे सुकाणू समितीचे नेते आदरणीय ज्योतिराम पाटील सर, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर सर, कोल्हापूर जिल्हा कल्याण सोसायटीचे चेअरमन सुनील पाटील, त्याचबरोबर विलास चौले सर, आप्पासाहेब खोत, या सर्व नेते मंडळी, त्याचबरोबर आमचे नेते कृष्णात कारंडे सर, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज ही निवड झाली। त्यांनी या निवडीसाठी माझं नाव सुचवलं, याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आहे। आणि आज शिक्षक बँकेची जर परिस्थिती पाहिली तर 410 कोटीच्या ठेवी असणारी ही आमची बँक आज जवळजवळ 2,65,00,000 बँकेला नफा झालेला आहे। भविष्यामध्ये आम्ही दोन अंकी डिव्हिडंड देण्याचा जो मानस व्यक्त केला आहे वचननाम्यामध्ये, त्या पूर्ण करण्याची निश्चितपणे आम्ही ग्वाही देतो आहे। सभासदाभिमुख कारभार, सभासदांचं हित, त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या हातात हात घालून चांगल्या वेगवेगळ्या योजना, त्याचबरोबर वेळप्रसंगी वसुलीचा अधिक जोमाने प्रयत्न करून यापूर्वीचे जे चेअरमन, व्हाईस चेअरमन यांनी जो कारभार केला आणि माझ्या सर्व संचालकांना विश्वासात घेऊन अधिक चांगला कारभार करण्यासाठी प्रयत्नशील राहू, त्याचबरोबर बँकेचा नावलौकिक वाढवू, असे या निमित्तानं मी सर्वांना ग्वाही देतो। माझ्यावर जो सर्वांनी, आमच्या नेतेमंडळींनी असतील, त्याचबरोबर सभासदांनी जो विश्वास दाखवला, त्या विश्वासात पात्र राहण्याची या निमित्तानं मी ग्वाही देतो आहे। धन्यवाद।